नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपला लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर, त्याचबरोबर महाराज वादळ यांच्याबद्दलचे अपडेट आपण तुम्हाला सांगणार आहे की हे नंदी कोणत्या मैदानात आता पाळताना पाहायला मिळतील. मागील एका मैदानामध्ये पाळाली, आता नक्की कोणत्या मैदानात पाळणार. बकासूर 6वा नंबरचा मानकरी ठरला. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल बकासूर 4 ते 5 दिवसाच्याच अंतरावर आता दिवसाच्या गॅपवर पळत आहे आणि आता देखील तसंच होणार आहे. तर मग नक्की कोणत्या मैदानात पळणार. महाराष्ट्रामध्ये सगळे टॉपचे मैदान पडत आहेत. आता सलग मैदान आहेत. 20 तारीख आणि 19 तारखेला एक मैदान आहे. 19 तारखेला पटरवाडीचं मैदान आहे आणि 20 तारखेला मित्रांनो नागाची कुमटे येथे एक भव्य दिवस ओपनचं पारंपरिक मैदान आहे. तर या दोन्ही मैदानापैकी बकासूर आणि बकासूरच्या दावणीतले नंदी कोणत्या मैदानात पळतील. तर तुम्हाला माहीतच असेल, दरवर्षी बकासूर आपल्याला नागाच्या कुमटे मैदानात पळताना पाहायला मिळत असतो. पण मित्रांनो, यावेळेस बकासूर नागाच्या कुमटेमध्ये न पळता आपल्याला बकासूर पठारवाडी या ठिकाणी, म्हणजेच बकासूरचं होमग्राऊंड असलेलं मैदान म्हणजे पठारवाडीचं मैदान. आणि या पठारवाडी मैदानामध्ये आपल्याला बकासूर आणि महाराज 100% पाळताना पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, हे मैदान चतुर्मुख केसरी म्हणून या मैदानाची ओळख असणार आहे. मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांक 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांक मित्रांनो 81,000 आहे, तृतीय 55, चतुर्थ 44, पाचवं 33, 6वं 22 आणि 7वं 11,000 रुपये अशी या मैदानाची बक्षीस रचना आहे. अतिशय सुंदर अशी बक्षीस रचना आहे. मोठं मैदान आहे आणि या मैदानामध्ये बकासूर आपल्याला 100% पाळताना पाहायला मिळणार आहे. आणि सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे की बकासूरचा पायरा नक्की कोण आहे. तर मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला बकासूर 19 तारखेला बकासूर आणि मानकरकरांचं वादळ, भाऊभावाचा साज आपल्याला या पठारवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर बघूया हे नंदी कसे पाळतात. बकासूर आणि वादळ जेव्हा एका जोट्यात आले तेव्हा गुलाल 100% झालेलाच आहे मित्रांनो. आणि दोन्ही नंदी चांगल्या स्पीडच्या असल्यामुळे हे नियोजन होऊ शकतं. तर बघूया कसं स्पीड लागतं या गाडीला वादळ आणि बकासूरच्या. आता राहिला प्रश्न विठ्ठल नानांच्या नंदीचा. तर विठ्ठल नानाचा तेजा चिक्या माझ्या माहितीनुसार थोडा आजारी आहे मित्रांनो, काही दिवस आरामावरच असणार आहे. तर तेजा नक्की कोणत्या मैदानात पळेल. तर मित्रांनो, माझ्या माहितीनुसार उद्या एक बरडचं मैदान आहे ओपनचं, आणि या बरडच्या मैदानामध्ये तेजा आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो, बरडचं मैदान. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.